अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। कहाणी ज्येष्ठा गौरीची। एक आपला आटपाट नगर होतं। तिथं एक गरीब असा ब्राह्मण राहत असे। एके दिवशी काय झालं, भाद्रपद महिना आला। घरोघर लोकांनी गौरी आणल्या। रस्तोरस्ती बायका दिसू लागल्या, घंटा वाजू लागल्या। हे त्या ब्राह्मणाच्या मुलीनं पाहिलं। मुलगी घरी आली, आईला सांगू लागली, आई आई आपल्या घरी गौर आण। आई म्हणाली, बाळ गौरी आणून काय करू, तिची पूजापत्री केली पाहिजे आणि आपल्या घरात तर काही नाही। तस्तली जवळ बाजारातलं सामान आणावयास सांग। सामान आणलं म्हणजे गौर आणे। मुलगी तेथून उठली, बापाकडे आली, बाबा बाजारात जा, घाऊनं घातल्याचं सामान आणा म्हणजे आई गौर आणील। बापानं घरात चौकशी केली, मुलांचा नाद ऐकला, मनात अतिशय दुःखी झाला। सोन्यासारखी मुलं आहेत, पण त्यांचा हट्ट पुरवत नाही। गरिबी पुढे उपाय नाही, मागायला जावं तर मिळत नाही, त्यापेक्षा मरण बरं असं म्हणून उठला। देवाचा धावा केला, तळ्याच्या पायी गेला व जीव द्यावा म्हणून निश्चय केला। अर्ध्या वाटेवर गेला, इतक्यात संध्याकाळ झाली। जवळच एक म्हातारी सवाशीण भेटली। तिनं त्याची चाहूल ऐकली। कोण आहे म्हणून विचारलं। ब्राह्मणानं तिला आपली हकीकत सांगितली। म्हातारीनं त्याचं समाधान केलं, बोधाच्या 4 गोष्टी सांगितल्या। ब्राह्मणानं म्हातारीला घरी आणलं, बायकोनं दिवा लावला, चौकशी केली। या पाहुण्या बाई कोण आणल्या आहेत म्हणून विचारलं। नवऱ्यानं आजी आणली आहे म्हणून सांगितलं। बायको घरात गेली, आंबिली करता कण्या पाहू लागली। तो मडकं आपलं कण्याने भरलेलं दृष्टीस पडलं। हिला मोठं नवल वाटलं। ही गोष्ट तिनं आपल्या नवऱ्याला सांगितली। त्याला मोठा आनंद झाला। पुढं पुष्कळ पेज केली, सगळ्यांनी पोटभर खाल्ली। सगळी जण आनंदाने निजली। सकाळ झाली तशी म्हातारीनं ब्राह्मणास हाक मारली, मुला मला नाहू घालायला सांग म्हणून म्हणाली। घाऊनं घातलं, जेवायला कर, नाही म्हणू नको, रडे काही गाऊ नको। ब्राह्मण तसाच उठला, घरात गेला। अगं ऐकलंस का, आजीबाईला नाहू घाल, माखू घाल असं सांगितलं। आपण उठून भिक्षेला गेला। भिक्षा पुष्कळ मिळाली, सपाटून गुळ मिळाला। मग सगळं सामान आणलं। ब्राह्मणाला आनंद झाला। बायकोनं सगळा स्वयंपाक केला। सर्वजण मुलाबाळांसुद्धा पोटभर जेवली। म्हातारीनं ब्राह्मणाला हाक मारली, उद्या जेवायला खीर कर म्हणून सांगितलं। ब्राह्मण म्हणाला, आजी मी दूध कोठून आणू। तशी म्हातारी म्हणाली, तू काही काळजी करू नकोस, आता उठ आणि तुला जितक्या गाई म्हशी पाहिजे असतील तितके खुंटे पूर, तितक्यांना दावी बांध। संध्याकाळी गोरज मुहूर्तावर गाई म्हशींची नावं घेऊन हाक मार, म्हणजे त्या येतील, तुझा गोठा भरेल, मग त्यांचं दूध काढ। ब्राह्मणानं तसं केलं। गाई म्हशींना हाका मारल्या, वासरांना सुद्धा त्या धावत आल्या। ब्राह्मणाचा गोठा गाई म्हशींनी भरून गेला। ब्राह्मणाने त्याचं दूध काढलं। दुसऱ्या दिवशी खीर केली। संध्याकाळ झाली तशी म्हातारी म्हणाली, मुला मला आता पोचती कर। ब्राह्मण म्हणाला, आजी तुमच्या कृपेने मला सगळं प्राप्त झालं, आता तुम्हाला पोचत्या कशा करू। तुम्ही गेलात म्हणजे हे सर्व नाहीसं होईल। म्हातारी म्हणाली, तू काही घाबरू नकोस, माझ्या आशीर्वादानं तुला काही कमी पडणार नाही। ज्येष्ठा गौरी म्हणतात ती मीच, मला आता पोचती कर। ब्राह्मण म्हणाला, हे दिलेलं असंच वाढावं, यास काही उपाय सांग। गौरीनं सांगितलं, तुला येताना वाळू देईन, ती साऱ्या घरभर टाक, हंड्यावर टाक, मडक्यांवर टाक, पेटीत टाक, फडताळात टाक, गोठ्यात टाक। असं केलंस म्हणजे कधी कमी पडणार नाही। ब्राह्मणानं बरं म्हटलं। तिची पूजा केली तेव्हा गौर प्रसन्न झाली। तिनं आपलं व्रत सांगितली की भादव्याच्या महिन्यात तळ्याच्या पायी जावं, 2 खडे घरी आणावे, ऊन पाण्याने धुवावं, ज्येष्ठा गौर व कनिष्ठ गौर म्हणून त्यांची स्थापना करावी, त्यांची पूजा करावी। दुसऱ्या दिवशी गोड घावण करावे, तिसऱ्या दिवशी खीर पोळीचा नैवेद्य दाखवावा, सवाष्णीची ओटी भरावी, नेसायला द्यावं। संध्याकाळी हळद कुंकू वाहून बोळवण करावी, म्हणजे त्याला अक्षय सुख मिळेल, संतत संपत्त मिळेल। ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी देवांच्या द्वारी
गाईच्या गोठी पिंपळाच्या पारी सुफळ संपूर्ण. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.